गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज हा ब्लॉग कमीत कमी 1 वर्षाच्या नंतर येत आहे. आपल्या मागच्या KPLला आपण ब्लॉग काढणं बंद केलं होतं, तर आपण कसं KPLला आलो म्हणजेच ब्लॉग शूट करतो. तर आज आहे आपला KPLचा वर्ष 3रा. तर आज आपण फुल मस्त तयारी केलेली आहे KPLची. मी तुम्हाला तयारी दाखवू शकलो नाही कारण की येणं जमलं नाही मला, पण आता जी तयारी झाली आहे तुम्हाला मी एक करून दाखवल. आणि आपली रॅली पण आहे दरवर्षीसारखी मस्तपैकी, ते पण तुम्हाला नक्की दाखवल. आपला हा पीच आहे जे आता आम्ही असं मस्त असा रेडी केला आहे. आणि आपलं हे मनोज भाई आपली पीचचं मस्तपैकी जाय घेत आहेत आणि ते अक्षय भाई संग बोलते. आणि आता रायरा विषय इकडचा आहे बघा, इकडं असं दिसतंय काहीतरी. आणि आपलं ते कबिलीन इकडं आम्ही आपले संघ मालकांचे आणि पाहुणसर वगैरे जे मोठे लोक आहेत ज्यांनी टीम वगैरे घेतल्यात मस्तपैकी, त्यांचे बॅनर्स कटआउट्स वगैरे लावून मस्तपैकी केले. तर आता आम्ही तेच जस्ट आता काम संपलं की आम्ही आपली रॅलीची तयारी करणार आहे, मग मस्तपैकी रॅली काढणार आहे. तर चला भेटतो आपण तुम्हाला आता डायरेक्ट मी रॅलीमध्ये मस्तपैकी DJ वगैरे दाखवतो. तर गाईज हे आहे आपला सुंदर असा कबिलियन जे आम्ही खूप मेहनतीने बनवला आहे, जो आपल्या गावाकडं तर जास्त कोणी असं बनवत नाही, बट आम्ही ट्राय केलं आहे मोस्टली. जे आहे आपली सोन्याची ट्रॉफी मस्तपैकी, तर हिच्यासाठी होणार आहे आपली जोरदार अशी लढत. तर गाईज आता फायनली तयारी आता झाली आहे पूर्ण. DJ वगैरे आला आहे, देवाला नारळ वगैरे फोडून झाला आहे. तर आता जस्ट आम्ही रॅलीसाठी तयार आहेत. आता रॅली मस्तपैकी निघणार आहे. आज आपलं आहे नवीन वर्ष, तर मस्तपैकी आपण रॅली वगैरे करू आणि मस्तपैकी एन्जॉय करू. चला आता रॅलीकडे निघूया आपण. तर गाईज आता मला इथं DJचा ऑडिओ थोडंसं कमी करावं लागेल कारण की कॉपीराइट येतं यूट्यूबवरती. तर तुम्हाला त्याचं काय ऑडिओ येणार नाही आहे. बट हा आहे आपला चौक, आपला KPLचा मेन चौक, म्हणजे आपल्या गावाचा चौक आहे हा. तिथं आम्ही सगळे गोळा झालो आणि आता रॅलीची तयारी करण्यासाठी पोरं जमा होत होते. तर थोडा वेट करत होतो. DJ वगैरे तिथं तर आलेच होते. तर आता थोडा वेळ जोपर्यंत मुलं येत नाही तोपर्यंत आम्ही वेट करणार आणि मग तिथून पुढं रॅलीसाठी जाण्यासाठी तयार होणार सगळेजण. Sahil. All right, let me see everybody's hands up in the air and clap, clap, and clap, 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 clap. मंदिर. तर आम्ही आता चाललोय तिथं नारळ फोडायला, आपली KPLची शुभ सुरुवात करायला. तर आपण सगळे गेल्यावर जाऊन मतलब नारळ वगैरे फोडणार आहे. तर हा आपला असा जुना असं मंदिर आहे. गाडी चालवताना डीजेच्या पुढे कोणी जाणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रत्येक खेळाडूने आतमध्ये यायचं आहे आणि बळकटी बाबाचा आशीर्वाद घेऊन बुटेर तो नाही राड
गाईज आता नारळ वगैरे फोडून सगळं झालं आहे. तर आता आम्ही जस्ट गावाकडं निघण्यासाठी रेडी आहोत सगळेजण आणि KPLची सुरुवात करण्यासाठी. तर आता आम्ही जस्ट बसणार आणि जाणार. अरे बापरे चार गाडी आली. गाईज आमचा DJ फसला आहे आता इथं. गाईज फायनली आता DJ वगैरे बंद झालाय आणि आम्ही फायनली पोहोचलो आहे आपल्या स्टेडियम कडे. टेन्शन नाही काय नाही, आपले मस्तपैकी 2 पवेलियन रेडी केलेले आहेत आम्ही. आता तुम्हाला दाखवतो तिथं जाऊन कसं कसं नियोजन आहे आमचं. हे द्या करोला भाई, गाड्याच गाड्या 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 नुसत्या गाड्या पोरं विशाल भैया तुमचं सर स्वागत करीत आहे आम्ही. गाडीवर बसलेला आहे फुगडचा भागड पेटू टाकले बघा झुमका ऐका कोणाचा विचारू का त्याला. एवढी स्टेडियम भाई विषय खल्लास भाई. ATR डिजिटल सर्व्हिसेस तुमच्यासाठी सर स्वागत. छनी तर गाईज तर फायनली आता आपण ग्राउंडवरती आलो आहे आणि आमचे सगळे जे टीम मेंबर आहेत ते इकडे तिकडे पांगलेत आणि आपला RX सिनेमॅटिक एडिटर ऋषी भैया राठोड उर्फ मॉडेल त्याची आपण जाहिरात करू. RX सिनेमॅटिक त्याला सगळेजण व्हिडिओ काढायसाठी कॉल करू शकता तुम्ही. कॉल करू शकता. डायरेक्ट कॉल करायचा भाई, नाद नाही करायचा. आणि आपला असा ग्राउंड आहे. आता थोड्या वेळात आपलं उद्घाटन चालू होणार आहे, तरी आमचा संघ असंच बनून राहत. फोटो कोणी बाकी नाही आपण व्हिडिओग्राफर. सती सावका देवी तरुण मंडळ आयोजित
फुलारेच कोणी आहे थोडा होतो त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या या तिसऱ्या पर्वासाठी प्रथम पारितोषिक माननीय श्री विष्णुपंत अकोलकर त्याचबरोबर श्री अजय भाऊ राठोड 21,000 रुपये. त्याचबरोबर तृतीय पारितोषिक माननीय श्री अविनाश बबनराव पालवे सरपंच शिरकटवाडी. आज मातोश्री विंदापास मातोश्री बॉलिंग फायनल आपली मॅच स्टार्ट झाली आणि आमची फिल्डिंग आहे. तर विषय काय आहे, म्हणजे थोडासा प्रॉब्लेम येणार आहे कारण की नवीन नवीन नियम आहेत आपले. त्याच्यामुळे प्लेअरला समजायला वगैरे जे प्लेयर आहेत ते नियम वाचले नसणार आहेत. त्याच्यामुळं ते असं करतात. ज्याला ज्याला नियम समजन ते होईन आता सॉर्ट आउट करून जे विषय होईल ते. फायनली आमची मॅच झाली आणि आता आमची हालत लय खराब झाली आहे. आता दुसऱ्या मॅचची टॉस चालू आहे. तर आता बघू टॉस कोणतं भाई जिंकतो. दुसरा भाई टॉस या ठिकाणी होताना बघूया कोण टॉस जिंकताय ते. व्हिडिओ हा ओके फडकाव टॉस बघूया कोण जिंकेल. काय पडो टॉस करून घ्या चला. काय म्हणेन म्हणजे काहीच बोले कोणी या ठिकाणी एलडी चव्हाण जाताना टॉस होताना आणि बघूया काय होतं टॉस. छापा छापा टॉस कोण जिंकले ते आणि सांगा आम्हाला. तुझं भवानी वॉरियर्सनी टॉस जिंकून बघूया काय घेतो निर्णय. मला तर वाटतं असं. अय दादा अय महेश भाई तुझी प्लॅनिंग सांग ना आम्हाला. आता आम्ही टॉस जिंकलो आहे तर तुम्ही वेट करू शकता. असं सब्र का फल बहुत मीठा होत आहे. आम्ही थोड्याच वेळात येतो तोपर्यंत चहा नाश्ता करून येईल. ओके बाय. चहा नाही आम्हाला तुझी प्लॅनिंग सांग. प्लॅनिंग तू मॅच जिंकासाठी काय कोणते कोणते हातकंडे वापरणार आहे. कोणाला शेअर करता येत नाही. तर हे आमचे ओपन बॅट्समन आता खेळायला जाणार मस्त पैकी. अतिश भैया राठोड चव्हाण सॉरी माझं चुकलं. अय भैया चाल काय गो विषय असा खूप गंभीर झाला आहे. आम्ही पहिली मॅच हरलोय आणि आता ते खूप जास्त आम्हाला दुःख पडलंय. म्हणजे माझी टीमची पहिली मॅच होती ती आम्ही 1 रनने हरलोय. खूप अशी खतरनाक मॅच होती. तर आता आपली मॅच कधी मला माहिती नाही. माहिती झालं तर सांगन मी. दाखवतो बॅकग्राऊंड. कोणतरी आपल्या प्रमुख उपस्थिती आलेत त्याच्यामुळे आमचे सगळे म्हणजे जे चालू आहे त्यांचा सत्कार वगैरे. तर आता मी तिकडे काय जाणार नाहीये. तर बघा ही कोणती टीम आहे काय नाव आहे तुमच्या टीमचं. डिजिटल वॉरियर्स. दिस इज द डिजिटल वॉरियर वॉरियर का उसका आयकॉन प्लेयर ए आयकॉन माधुरशोधी. टेन्शन नका घेऊ. मी एडिटिंग मध्ये एका शिव्या जे आहेत ना ते हे करून टाकेन मस्त पैकी. तर इथं मस्त पैकी अशी यांची काय म्हणतात त्याला ते हे चालू आहे प्रॅक्टिस चालू आहे मस्त पैकी. आणि आपलं कवेलियन तर चला मला जावाच लागतं पिच वरती. काढ काढ. दोन्ही संघाने स्पीचच्या दोन्ही साईडने उभं राहायचं. फोटोशूट होऊन जाईल. तुम्हाला फोटोज RX सिनेमॅटिक ही दुसरी मॅच गाईच तर हॅट्रिक पडणार आता आता. खेळा जातो तो आमचा रमेश घ्या. ज्यांच्याकडे खेळण्याचा खूप अनुभव यांना पाहून खेळण्याची उत्सुकता आहे ती लहान लहान पोरांची. पण कदाचित त्यांच्या हिस्ट्रीमध्ये रनआउट करणं पॉसिबल नाहीये. पळण्यासाठी इतकं वय झालं तरी पण पळण्यामध्ये चतुर आमचे रमेश भैया.
मामा काय मारा टेन्शन मधलं आम्हाला गळायचा अरे शॉर्ट कट मस्त अख्खं भिजलंय आता आणि आता स्पीचची पाहणी करण्यासाठी सहयोग जातील. आता आपल्या डिजिटल वॉरियरचा टॉच होणार आहे. असं वरती आभाळ वगैरे झाले तरी पण मुलं ऐकत नाही की खेळायचं नाही खेळायचं नाही खेळायचं नाही. स्पीच बघून या. मॅन ऑफ द मॅच पंडित पवार यांनी KPL वरती मोठा संकट आलंय. आमच्यावरती पावसाचं वातावरण झालंय आणि आमच्याकडे काही ऑप्शन नाही तरी पण आम्हाला खेळावं लागेल. खूप महत्वाचा असतो मित्रांनो, तरी तुम्ही खेळावा कारण वेळ गेलेली परत येत नाही. आणि आता ही वेळ थोड्या दिवसानंतर ही पण जाऊन आम्ही खलास मग काही विषय नाही. 2 बॅट आहे काय डायरेक्ट 10,000चा खजिना. तर काही आजच्या आमच्या KPLचे सामने एकदम संपले आहेत तरी आम्ही पण घरी मॅच जिंकलेलो आहे. मॅन ऑफ द मॅच 2दा भेटले, काही विषय नाही. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय, गुड नाईट, टाटा.